चला आज सुकी उसळ बनवूया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकते। तेलामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून घेऊया आपण। फोडणीला जिरे टाकून घेतले। जिरे झाले, आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची आणि कढीपत्ता। त्यामध्ये थोडा हिंग टाकून घेऊ। आता मिरची पण झाली आपली, त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊ। कांदा परतून घेऊ। कांदा पटकन होण्यासाठी त्याच्यात आपण हळद टाकूया। कांदा लवकर लाल होतो मग त्याच्यामुळे। मीठ जर टाकलं तर पाणी सुटतं, हळद टाकली तर पटकन लाल होतो आपला कांदा। हळद टाकल्यामुळे किती पटकन लाल झाला आपला कांदा। तर टोमॅटो टाकून घेऊ त्याच्यामध्ये। तर टोमॅटो पण छान परतून घेऊ। सकाळच्या वेळेस डब्याच्या वेळेस घाई असते ना, काय करायचं, कुकर लावत बसायला वेळ नसतो। त्यावेळेस मी काय करते, गरम पाण्यातून जरा उसळ थोडं 1-2 उकळी काढून घ्यायची। उसळ पटकन शिजते आणि मग पण सुकी डब्याला चांगली पडते, पटकन करता येते आपल्याला। थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकते। उसळ वातड असते म्हणून हिंग पण टाकला मी। त्याचा कच्चापणा गेला लगेच आपण उसळ परतून घेऊ। यात थोडासा वेळ थोडा मालवणी मसाला टाकायचा, टेस्ट खूप छान लागते त्याने। एकदा करून बघा अशी उसळ मालवणी मसाला टाकून। करतानाच एकदम छान आरोमा येतो। आता त्यात आपली बॉईल केलेली उसळ टाकून घेऊ आपण। त्याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण एक वाफ काढू। झाली आपली उसळ तयार। हे बघा, मीठ टाकून आपण हलवून घेतली। थोडं ताट ठेवून वाफवून घ्यायचे 1-2 मिनटं। बघा किती छान झाली आपली उसळ। आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण। बघा किती छान दिसते आपली उसळ, झाली तयार। आता सर्व करून घेऊ।
हे बघ, अशा प्रकारे आपली सुकी उसळ तयार. झटपट होणारी टिफिनसाठी.